नाशिक रोड बिटको चौकात भाजपचा जल्लोष. बिहार विधानसभेतील विजयानंतर उत्साहाचा माहोल. विज्ञान असो वा तंत्रज्ञान रुजवू देशासाठी, भारत आत्मनिर्भर करण्यासाठी समर्थ भाजपा. बिहार विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या विजयाचा आनंद नाशिकमध्येही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नाशिक रोड येथील बिटको चौकात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या निनादात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि घोषणाबाजीच्या वातावरणात जल्लोष साजरा केला. भाजपच्या विजयाची घोषणा होताच नाशिक रोड बिटको चौकात पक्ष कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी नृत्य करत एकमेकांना मिठाई वाटली. परिसरात जय भाजप, जय नरेंद्र मोदी अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती. भाजपचे विभाग प्रमुख शांताराम घंटे, माजी नगरसेवक संभाजी मोरुसकर, दिनकर आढाव, शरद मोरे, कोमल माहिरोलिया, सीमा ताजने, युवा प्रमुख शंतनू मिसाळ, महिला अध्यक्ष ऋतुजा चव्हाण, केतन बोराडे, ओबीसी मोर्चा नाशिक रोड अध्यक्ष भगवान लोळगे, गणेश सातभाई, राजेश आढाव, भावना नारद, सुरेखा निकम, मंदा फड, प्रमिला मैंद यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी जल्लोषासाठी उपस्थित होते. नेत्यांनी हा विजय विकासाच्या राजकारणाचा विजय असल्याचे सांगत कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. आज बिहारच्या निवडणुकांचा निकाल लागलेला आहे. पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यावर बिहारच्या जनतेनं विश्वास दाखवलेला आहे. विकासाचं राजकारण गेले 14 वर्ष माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण देशभरामध्ये होतं आणि विकासाच्या बाजूने बिहारच्या जनतेने दिलेला कळलं. ही निवडणूक 2 स्तरावर लढवली गेली. एका बाजूला विकास, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सारखं संपूर्ण देशाला जगभरामध्ये संपूर्ण जगाच्या विश्वाचं वर नेतृत्व करण्यासाठी भारताला सक्षम करण्याचं नेतृत्व आणि दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांची खरी ज्यांचं सूक्ष्म नियोजन या निवडणुकीमध्ये होतं आणि म्हणून बूथ स्तरावरच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने आणि माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेनं असा हा भरघोस पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून बिहारमध्ये अभूतपूर्व यश हे मिळालेलं आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचं तर्फे या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचबरोबर बिहारमध्ये काम केलेल्या बूथ स्तरावरील प्रत्येक कार्यकर्त्याचा अभिनंदन केलं पाहिजे. या त्यांच्या श्रमाचा चीज आहे, हा त्यांच्या श्रमाचा विजय असं आम्ही मानतो आणि म्हणून संपूर्ण बिहारच्या जनतेबरोबर या सर्व कार्यकर्त्यांचं आम्ही सर्व कार्यकर्ते मनपूर्वक अभिनंदन करतो. बिहारमधील यशामुळे आगामी निवडणुकांमध्येही भाजप अधिक मजबूतीने पुढे जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. ही जल्लोष मिरवणूक काही काळ सुरू राहिली असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले. सर्वप्रथम आज विजय भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे. या इलेक्शनसाठी आपल्याला कळलेलं आहे. आज लोकांनी खरंच सांगून दिलेलं आणि दाखवून दिलेलं आहे की भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्यांची आहे आणि लोकांची आहे. लोकांचं सगळ्या भारत देशाचं या इलेक्शनवर लक्ष होतं आणि काही कुठेतरी लोकांच्या मनामध्ये कुजबूज चालली होती. परंतु मोदीजींच्या कामाने हे केंद्र सरकारने केलेले कामांचं हा शिल्पा झालेला आहे आणि भारतीय जनता पार्टी हा मोठा नंबरवर विजयी झालेली आहे. म्हणून आज भारतीय जनता पार्टी ही सगळ्यात मोठी पार्टी आज आपली आहे आणि आपल्या सगळ्यांचा हा जो जल्लोष नाशिक रोड मध्ये आज चाललेला आहे तर हा विजय खूप मोठा आहे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि सगळ्यांना शुभेच्छा आणि भारतीय जनता पार्टीचा भारत माता की